सध्या नागपूर शहरात मोठ्या प्रमाणाने काम चालू आहे आणि त्याच्यात जे कन्स्ट्रक्शन्सचे रोड कन्स्ट्रक्शन्सचे जे आहे फ्लायओव्हर्सचे जे काम आहे सगळ्यांचा आज आढावा घेण्यात आला आणि त्याच्यात आपण जे वेगवेगळे कंपनीज आहे कॉन्ट्रॅक्टर्स आहे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्स हे सगळे आज इथे बोलण्यात आले होते आणि त्याच्यात त्यांना सूचना दिलेली आहे की त्यांचे ॲग्रीमेंटमध्ये जे जे अटी असतात ते सगळी अटी व्यवस्थितपणे त्यांनी पालन केलं पाहिजे. तसेच लोकांना त्याच्याबद्दल काम करण्याच्या अगोदर सूचना जे असतात ते सूचना दिली पाहिजे आणि कोणताही काम सुरू करण्याच्या अगोदर आमची परवानगी घेतली पाहिजे जेणेकरून आम्ही लोकांना सांगू शकू किंवा आमचे अधिकारी तिथे लावू आणि पब्लिकला किंवा कोणालाही काही त्रास होणार नाही. आणि जे काम अर्धावट ते सोडलेले आहे किंवा त्यांचं मटेरियल रोडवर पडलेलं आहे हे ते तिथे नसलं पाहिजे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की वेळेवर काम करून तिथून ते सगळं काढलं पाहिजे आणि क्लीन त्यांनी केलं पाहिजे. असे भरपूर इश्यूज होते ज्याच्यावर आज आम्ही चर्चा केली आणि त्यांना सक्त सूचना दिलेली आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे जे ॲक्सिडेंट्स वगैरे होऊ नये, लोकांना काय अडचण होऊ नये, तसेच ॲक्सिडेंटमध्ये कोणाला काय इंजरीज वगैरे होणार नाही.